नाशिकमध्ये 3.5 वर्षाच्या मुलाला बिबट्यानं ओढून नेलेलं आहे। अंगणामध्ये खेळत असताना 3.5 वर्षाच्या मुलाला बिबट्यानं ओढून नेलं। रात्री 11:15च्या सुमारास या मुलाचा मृतदेह सापडला। रक्षाबंधनाच्या दिवशीच एका बहिणीनं आपल्या भावाला गमावलं। त्यानंतर बहिणीनं भावाच्या मृतदेहाला राखी बांधली आहे। रात्री सुमारे 7:30 पावणे 8च्या दरम्यान वट्ट्यावरती बाळ खेळत होतं। त्यानंतर 5 मिनिटात म्हणजे त्याचे वडील पण त्याच्यासोबत खेळत होते। वडील 5 मिनिटं घरात गेले आणि अचानक बिबट्या आला आणि कधी पकडून नेलं त्याला समजलंही नाही। आम्ही 15-20 मिनिटांनी त्या शोधाशोध सुरू केली की बाळ कुठे गेलंय। मी माझं घर त्यांच्या घरापासून साधारण 100 मीटरच्या अंतरावरती आहे। पहिल्या दिवशीच माझ्या म्हणजे चुलत्याच्या गाईचं बछडं आहे छोटंसं, त्याला पकडलं होतं। तर घरचे होते त्याच्यामुळे ते सर्व एकत्र आल्यामुळे ते सोडून पळून गेलं। तरी माझी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा जो प्रशासन असेल त्यांना ही महत्त्वाची कळकळीची विनंती आहे की याचा खरोखर बंदोबस्त करण्याची खूप गरज आहे। आज एका दुर्दैवी